नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. आज शिक्षकांची एक संघटना आहे आणि त्यांच्यासाठी आज आमचं व्याख्यान होतं सोशल मीडियाचा भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रभावी वापर. मित्रांनो, माणसं भ्रष्टाचार करतात ती फक्त एकाच गोष्टीसाठी की चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून त्यांना प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हवी असते. पण ज्यावेळी आपण एखाद्याचा भ्रष्टाचार उघड करतो त्यावेळी ज्या उद्देशासाठी तो पैसे कमवतो तो उद्देशालाच हरताळ पासला जातो, तो उद्देशच मुळापासून उघडून फेकला जातो. आणि ज्यावेळी आपण एखादा व्हिडिओ व्हायरल करतो किंवा तो होतो त्यावेळी त्या माणसाची जे भ्रष्टाचारातून त्यांनी जी काही इमेज तयार केलेली असते, जी प्रतिष्ठा तयार केली असते ती माती मूल होत असते, शून्य होत असते आणि मग त्याच्यामुळे त्या माणसाला धक्का बसतो. त्याचं सगळं खरं स्वरूप उघड होतं. एका बाजूला हे होतं, दुसऱ्या बाजूला शासन ऍक्शन मोडमध्ये येतं, त्याच्यावरती कारवाई करतं, समाज सुद्धा त्याला बहिष्कृत करतो, प्रशासन सुद्धा त्याच्यावर कारवाई करते. आणि अशा प्रकारे जी काही आपल्याला कारवाई अपेक्षित असते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते. अनेक ठिकाणी तर अशा प्रकारची भूमिका आहे की व्हिडिओ हाच पुरावा समजून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना सुद्धा काही ठिकाणी नोट्स किंवा आपण हे म्हणूया की निर्देश कोर्टाने सुद्धा काही ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियाचा खूप प्रभावी माध्यमाचा वापर होत असतो. आपण भ्रष्टाचाराचं निर्मूलन करू शकतो, योग्य लोकांना संधी देऊ शकतो, चुकीच्या लोकांना धडा शिकवू शकतो आणि एकत्रित या देशाचं प्रशासन, या देशाचं पर्यावरण हे सगळं सुधारण्यासाठी सोशल मीडियाचा खूप चांगला वापर होऊ शकतो. फक्त लोकांनी व्हिडिओ काढून शेअर करणे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्या व्हिडिओतून त्यांनी काय शिकायचे ते शिकलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. हे पर्यावरण वाचलं पाहिजे आणि भ्रष्टाचाराची सिस्टम, ती चेन समोर उकळून टाकली गेली पाहिजे. याच्यात सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग होत असतो, तो आपण योग्यपणे जरूर करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जे काही यश आहे ते त्यांना त्यांच्या आईने, राजमाता जिजाऊने जे काही सूत्र शिकवली, त्यांना काही तत्वज्ञान शिकवलं, त्याच्यामध्ये त्या यशाचा खूप मोठा रोल आहे. आणि ते वाक्य असं आहे की जर तुम्ही तुम्हाला ओळखत असाल आणि तुमच्या शत्रूला ओळखत असतात तर प्रत्येक युद्ध तुम्ही जिंकतात. जर तुम्ही स्वतःला ओळखत आहात परंतु शत्रूला ओळखत नसतात तर युद्ध जिंकण्याचे, युद्ध हारण्याचे चान्सेस 50% राहतील. पण तुम्ही जर स्वतःलाही ओळखत नसतात आणि शत्रूलाही ओळखत नसतात तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ते जातील तिकडे त्यांना जे यश मिळाले पाहायला मिळतं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची ओळख पटवलेली आहे, शत्रूची ओळख पटवलेली आहे, आपल्या निसर्गाची ओळख त्यांना आहे, शत्रूच्या रणांगणाची क्षेत्राची त्यांना ओळख आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव हे प्रति यशच आहे, म्हणजे शिवाजी महाराज इज इक्वल टू सक्सेस. आणि मी बऱ्याचदा शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना शिवाजी शब्दाची जी फोड करतो ती अशी आहे, शी म्हणजे शिका, वा म्हणजे शिकल्याप्रमाणे वागा आणि शिकल्याप्रमाणे वागला तर तुम्ही जिंकल्याशिवाय राहत नाही. ही शिवाजी महाराजांच्या नावाची फोड आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊ म्हणजे जिजाऊ शिवाजी महाराजांना बऱ्याचदा शिवराय या नावाने संबोधित करायच्या. लहान होते तेव्हा ते शिवाजी शिवबा म्हणायच्या आणि मोठे झाल्यानंतर त्यांना शिवराय असं संबोधन केलं जायचं. शिवाजी महाराजांनी म्हणून शिवराय नावाचं चलन पण काढलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे जिजाऊंच्या तोंडी जे चलनी नाव होतं त्यांच्या तोंडी नेहमी असायचे ते शिवराय नाव असायचं आणि म्हणूनच ती आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी शिवराय नावाचं नाव लॉन्च केलं. आणि शिवराय शब्दाचा अर्थ असा आहे, शी म्हणजे शिक्षण घ्या, व म्हणजे वर्तन सुधारा, राहणीमान सुधारा. आणि ज्याचं शिक्षण घेतलेलं आहे, वर्तन सुधारलेले, राहणीमान वाढलेले त्या माणसाला यश आपोआप मिळतं. त्याची शिवराय, हे शिवराय आपल्या प्रत्येक तरुण पिढीने शिकावं आणि आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घ्यावं, वर्तन सुधारावं, राहणीमान वाढवावं आणि स्वाभाविक बाय डिफॉल्ट यश मिळवावं. धन्यवाद.